नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचे चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात. एखादे चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते. तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो. ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असं नमूद करत छायाचित्रकाला त्याचा तिसरा डोळा सातत्याने उघडा ठेवावा लागतो असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात केले आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने ठाणे महानगरपालिका, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने महापालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्ताने ते बोलत होते. या कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपोळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संके, नारायण पवार, एकता भोईर, निर्मला कंसे, दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वागुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षण अधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे यांनी म्हटले की छायाचित्रकारांच्या कार्याचं कौतुक केलं. आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेरामध्ये टिपत असतो. कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आपल्या छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचं काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका त्या छायाचित्र प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन करून सर्वांचे पत्रकार संघ आणि ठाणे महानगरपालिका कोविडमध्ये भाई 15-20 मिनट दोनों लेकर आ रहे हैं. उद्धव ठाकरेवरून पॉलिटिक्स नव्हती बोलत नव्हतं, मी पण बोलत दर्जी बना दिया. पालिकेची विद्यार्थिनी आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. सगळ्यांना सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा ठाणे महानगरपालिका आहार मोहम्मद हुसैन, सिद्दीकी अब्दुल्लाह हबीब बाज़ीन शाफी, अब्दुल रज़ाक मिस्त्री सुरेंद्र कुमार आणि आदित्य कुमार, अनिल कुमार गौतम या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत हे गौरवित यश प्राप्त केलं आहे. खरंच अभिनंदनाची गोष्ट आहे. त्याबरोबर दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर?
पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. मराठी ही सक्तीची नव्हे तर भक्तीची भाषा असून अमराठी बांधवांनी स्वेच्छेने मराठी स्वीकारणे ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकात्मतेची ताकद असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाचा परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान सांगता समारंभामध्ये ते बोलत होते. यावेळी शिंदे म्हणाले की हा समारोप नसून मराठी अभिमानाची धडाकेबाज सुरुवात आहे. महाराष्ट्र माझा, मराठी माझी संवाद भाषा हा महाराष्ट्राचा जयघोष असून मराठीची भक्ती महाराष्ट्राला जोडणारी शक्ती आहे. 105 दिवस चाललेल्या अभियानातून 1,25,000 रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकून परीक्षा उत्तीर्ण केली आहे. या सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत. लाभले आम्हास सौभाग्य बोलतो मराठी या ओळी उद्धृत करत त्यांनी मराठी ही अस्मिता आणि स्वाभिमान आणि मायबोली असल्याचं सांगितलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कायद्याचा बडगा न दाखवता प्रेमाने भाषा शिकवण्याचा मार्ग स्वीकारल्याचे कौतुक करत कायद्याने नाही तर प्रेमाने भाषा शिकते असं शिंदे म्हणालेत. मराठी शिकणाऱ्यांची टिंगल न करता त्यांच्याशी मराठीत संवाद साधण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. ज्योती ठाकरे यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे. आपल्या कष्टानं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला संपन्न झालेले यशस्वी झालेलं पाहायला मिळत आहे. समारोह हा हे अभियान हे एक दिशा देणार आहे आणि आम्ही सर्व मराठी भाषेची आमच्या पद्धतीने सेवा करतो. परंतु महाराष्ट्र शासनाने परिवहनाच्या पातळीवर आम्हाला आणलं. आमच्यामधले शिक्षक महाराष्ट्रभर रिक्षा चालक, टॅक्सी चालकांसाठी मराठी शिकवण्याचा वर्ग सुरू केले. मराठी शिकवण्याचं आणि मराठी बोलायला प्रोत्साहन दिलं गेलं. आणि काय सोपं आहे. कुठे जायचंय, कुठे उतरायचंय, कुठे वळायचंय, हे सोपं आहे ना बाबा. आणि सगळं आता समजतं. एवढे वर्ष राहतात ते समजतं. फक्त बोलताना आपल्याला थोडं अवघडायचं. परंतु आता ह्या शिकवणीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर 1,00,000 लोक 1,65,600 म्हणजे या एवढ्या लोकांना मराठी शिकवण्याचं महान काम तुम्ही केलंय. आणि आणखी पुढे हे सुरूच ठेवायचंय. आणि खऱ्या अर्थाने ही मराठी भाषा जी आहे ती आपल्याला यायला पाहिजे. आपण बघा, अमराठी बांधव असलो तरी सुद्धा आपण सगळे उत्साहाने सहभागी झाला त्या अभियानामध्ये. आणि तुम्हाला काही साहित्यिक मराठी शिकायची नव्हती. शिकायचं असेल तरी ते आता उदय सामंत यांनी सांगितलंय, कुठलं ते विश्वकोशाचं पुस्तक. तुम्हाला साहित्यिक व्हायचं असेल तरी ते मोफत देणार आहेत. त्यामुळे काही चिंता करू नका. तुम्ही कुठं जायचंय, कुठं उतरायचंय, डावीकडे की उजवीकडे, थोडं पुढे जायचं का, इथे थांबू का, किती सामान आहे, बस इतके साधे सोपे शब्द आहे. पण तुमची इच्छाशक्ती, तुम्ही ठरवलं शिकायचं आहे, इच्छाशक्ती असली की सगळं होतं. आणि म्हणून जे जे काही निर्णय आम्ही घेतले सरकारमध्ये, जे इच्छाशक्ती होती म्हणून घेऊ शकलो. या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्र आपला उद्योगात नंबर 1 आहे. इथे उद्योग मंत्री आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र GDP मध्ये नंबर 1 आहे. महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. मधुबाई, मी मुख्यमंत्री असताना दावोस मध्ये गेलो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला पहिल्यांदा. उदय सामंत होते.
मला वाटलं करारनामे करतील की नाही विदेशी कंपन्या, कारण सरकार नवीन नवीन होतं. पण आपल्याला मी सांगतो, पहिल्या भेटीमध्ये, पहिल्या दौऱ्यामध्ये 3 लाख कोटीचे MOU झाले. 3 लाख कोटी. दुसऱ्यांदा गेलो 4 लाख कोटी रुपयाचे झाले. म्हणजे महाराष्ट्रावर विश्वास इतर जगातल्या इतर देशाने ठेवला. नंतर तर आणखी वाढतच गेले. मग देवेंद्रजी गेले, परत उदय सामंतजी गेले. त्यामुळे महाराष्ट्रावर, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे, पायाभूत सुविधा आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्र गतीने पुढे जातोय. मी 2.5 वर्ष होतो, आता देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून काम करतोय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला पुढे जायचंय. आणि देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जे देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प केलेला आहे, विकसित भारत 2047 ही संकल्पना आहे. आज आपण आत्मनिर्भर झालोय. आज आपण ते मिसाईल आपलं म्हणजे डिफेन्स मध्ये देखील आपण आत्मनिर्भर झालोय. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना यांनी आपला वचननामा जाहीर केला होता. या जाहीरनामात टाटा कॅन्सर हॉस्पिटल तसेच कासारवडवली खाडी किनारी 50 एकर क्षेत्रामध्ये आयफेल टॉवरच्या धर्तीवरती 260 मीटर उंच शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडून मालमत्ता कराची कोट्यावधींची थकबाकी वसूल करण्यात प्रशासन अपयशी ठरत असताना दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांवरती 12% करवाढ केली जात आहे. त्यामुळे आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई करा, अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी मालमत्ता कर वाढवण्याच्या भूमिकेला विरोध केला. महापालिका प्रशासन 10 वर्षांनी करवाढ करत असल्याचं म्हणत असले तरी यंदा होणारी करवाढ ही 3ऱ्यांदा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या वैधानिक लेख परीक्षणामध्ये 2018 मध्ये 176 कोटी रुपयांची थकबाकी असून आतापर्यंत 600 कोटीहून जास्त थकबाकी असल्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे शहरातील मोबाईल टॉवर कंपन्या आणि बड्या विकासकांकडे कोट्यावधींची मालमत्ता कर थकबाकी असून ती वसूल करण्यात अधिकारी सपशेल अपयशी ठरले असताना सर्वसामान्यांवरती मात्र 12% मालमत्ता करवाढ करण्यात येत आहे. हा सर्वसामान्य करदात्यांवरती अन्याय असून आधी थकबाकी वसूल करा आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांवरती कारवाई करा, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची माहिती केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. खोपाट येथे भाजप कार्यालयात झालेल्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये हाजुरी येथील SRA प्रकल्पाचे विकासक उपस्थित होते. रहिवाशांची भाडी थकवण्यात येऊन त्यांना घरे मिळत नसल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्यात. याबाबत केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर विकासकांनी रहिवाशांच्या इमारतींचे बांधकाम चालू असून लवकर घरे देण्यात येतील असं कबूल केलंय. तसेच रहिवाशांना भाडी देण्यास सुरुवात केल्याचंही विकासकाने स्पष्ट केलंय. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे. आज 121वा जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमासाठी निरनिराळे विषय घेऊन ठाण्यातील आणि ठाण्याबाहेरचे नागरिक या ठिकाणी आले होते. हा जो मालमत्ता कर आहे महापालिकेमध्ये आता तो प्रस्तावित आहे. मालमत्ता करच्या बाबतीमध्ये त्यांनी 12% वाढ सुचवलेली आहे आणि असं दाखवत आहेत की 11 वर्षानंतर वाढ करणार आहोत. परंतु ही वाढ जी आहे ती 3ऱ्यांदा केली जाते. माझा बेसिक प्रश्न आहे महापालिकेला, आता तुम्ही वाढ करायला निघालेत परंतु ते अयोग्यच आहे. परंतु तुम्ही जी मालमत्ता कराची रिकव्हरी करायला पाहिजे ती कुठे केलेली आहे? म्हणजे वाढ करायची रिकव्हरी करायची नाही. 2015-16 पासून आमच्याकडे चार्ट आहे. आता 17-18ला 176 कोटी तर तुमची थकबाकीच आहे की जी तुम्ही रिकव्हर केलेली नाही. एकीकडे तुम्ही मालमत्ता कर लावणार आणि दुसरीकडे तुम्ही त्याची वसुली पण करणार नाही. अशी एकूण निरनिराळ्या माध्यमातून 610 कोटीची वसुली आहे आणि दात करून पैसे काढण्याचे धंदे आहेत. 114 कोटी याच्यातून मिळणार आहे वाढीतून, जिथून अजून निरनिराळ्या ठिकाणी जी काही वाढ केली जाते. त्याच्यामुळे माझी मागणी आहे की आधीची वसुली करा. आता
त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळेला ऑडिट डिपार्टमेंटला फोन केला, एक इंटरनल ऑडिट होतं आणि दुसरं महापालिकेचं स्टॅच्युटरी ऑडिट होतं. या स्टॅच्युटरी ऑडिटच्या माध्यमातून मला असं निदर्शनास आलं आहे की 2018पर्यंतच झालेलं आहे, त्याच्यानंतर स्टॅच्युटरी ऑडिट झालेलं नाही आणि 2018पर्यंतचीच ही संख्या जी आहे ती 176 कोटी जी आहे ती मालमत्ता कर अजून तुम्ही 2018ला वसूल केला नव्हता. 19, 20, 25पर्यंत जर काढायला गेलं तर ही रक्कम निश्चितपणे वाढलेली राहील आणि अन्य देखील बिल्डरांकडनं देखील वसुली केली गेलेली नाही. आणि अशी एकूण काही तर तुमच्या या टॉवर जे आहेत हे टॉवर उभारलेले आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांकडनं महापालिकेने वसुली केलेली नाही आणि त्याच्यामुळे हा जो काही एक भाग आहे की बिल्डरकडून वसुली करायची नाही आणि सामान्य आमचा जो झोपडपट्टीधारक आहे, सामान्य रहिवासी आहे, त्याच्याकरता तुम्ही मालमत्ता करत वाढ करत राहायची, निरनिराळ्या करामध्ये वाढ करत राहायची आणि त्याच्यामुळे ही देखील वसुली करा आणि जे त्याच्यामध्ये अकार्यक्षम असतील त्यांच्यावर देखील कारवाई करा. अशा प्रकारची भूमिका देखील या ठिकाणी मी प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्क करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी सांगितलं आहे. अतिक्रमणच्या बाबतीमध्ये हे नवीन नाही, 2-2, 3-3 वेळा म्हणजे अतिक्रमणाचे मजले चढत जातात, फरशा बसायला लागतात आणि त्या ठिकाणी कारवाई केली जाते. लोकप्रतिनिधीपासून आम त्या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांच्या तक्रारीपर्यंत केल्या तरी देखील केली जात नाही आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला मी सांगतो की हे एकतर महापालिकेच्या सहाय्यक उपायुक्ताचं काम आहे, अतिक्रमण विभागाचं काम आहे. वेळोवेळी कागदपत्र देऊन सुद्धा त्यांना केली जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांना महापालिकेने कारवाई आयुक्तांवर करायला पाहिजे. सहाय्यक आयुक्त त्या ठिकाणचे जे आहेत आता या पुढच्या 4 दिवसामध्येच मी समोर आणणार आहे की कोणी सहाय्यक आयुक्तांनी काय काय प्रकारचे पराक्रम केलेले आहेत. कागदोपत्री आम्ही समोर आणणार आहोत आणि त्यांच्यावर ही कारवाई झालीच पाहिजे अशा प्रकारचा देखील आग्रह करणार आहोत. असं निरनिराळे प्रतिनिधी या ठिकाणी आले, रहिवासी आले. पुढच्या काळामध्ये देखील जे न्याय्य आणि त्यांचं हक्काचं जे आहे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याचं निवारण करण्याचं काम जे आहे ते आम्ही पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करून करत राहणार. ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कराच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीवरनं राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला भाजपाच्या वतीने तीव्र विरोध दर्शवला असून ही करवाढ सामान्य ठाणेकरांवरती आर्थिक बोजा टाकणारे असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा तसेच महापालिकेकडे प्रलंबित असलेली मोठ्या प्रमाणावरील मालमत्ता कराची थकबाकी प्रथम वसूल करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या महासभेमध्ये प्रकरण क्रमांक 788 अंतर्गत मालमत्ता कराच्या दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र या प्रस्तावावरती सभागृहात अपेक्षित चर्चा न होता तो मंजूर करण्यात आल्याचा आक्षेप भाजपाच्या नगरसेवकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवरती उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन करवाढीला स्पष्ट विरोध नोंदवला आहे. या पत्रावरती भाजपाचे गटनेते मुकेश मधुकर मोकाशी यांच्यासह एकूण 28 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मंजूर करवाढीनुसार निवासी मालमत्तांवरती 12% तर वाणिज्य मालमत्तांवरती 20% करवाढ होणार आहे. या वाढीमुळे आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या सामान्य नागरिकांवरती अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचं भाजपाचं म्हणणं आहे. भाजपाच्या पत्रानुसार ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचे विविध स्रोत असताना त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये महसूल मिळण्याची शक्यता आहे. मात्र महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासह शहर विकास, पाणी पुरवठा, जाहिरात विभाग तसेच LBT सारख्या विविध विभागांकडून अंदाजे 1200 ते 1500 कोटी रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांवरती नव्याने करवाढ लादण्यापूर्वी प्रशासनाने प्रलंबित थकबाकीची प्रभावीपणे वसुली करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. की म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती म्हणून लढून आलेलो आहोत. महायुतीचं सरकार आज स्थापन झालेलं आहे. पहिल्या 2-3 महासभेमध्ये त्यांनी जो
चुकीचं वागणूक केलं तर त्याला आम्ही जाब विचारला. त्यानंतर गेल्या 2 महासभा ह्या सुरळीत पार पडल्या. आताही म्हटलं की त्याच धर्तीवरती सगळ्या विषयावरती चर्चा होईल आणि सभाशास्त्रानुसार सभा पार पडेल. परंतु मित्र पक्षाने शेवटच्या वेळेला ह्या करवाढीवरती जो मोठा विषय आहे ठाणेकरांसाठी, तर त्याच्यावर चर्चा न करता डायरेक्ट दुखवटा ठराव करून मंजूर केलं. ह्याचा आम्ही निषेध करत आहे आणि हे फार चुकीची वागणूक त्यांनी दिलेली आहे. आणि आमदारांनीच्या आधीच आमचं पत्र एक ड्राफ्ट झालेलं आहे आणि आम्ही आमच्या नगरसेवक जे काय बाहेर आहेत राहायला लांब, त्यांच्या सह्या घेण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि आमची भूमिका सभागृहात आम्हाला मांडायची होती. जी जर 104 कोटीची वाढी 104 कोटीची थकबाकी म्हणजे 104 कोटी वाढीव उत्पन्नासाठी जर ठाणेकरांवर कर लादला जातोय तर त्याच्या पार्श्वभूमी अजून वेगळी आहे. कारण हजारो करोड येणं बाकी आहे. मग त्याकडे का दुर्लक्ष केलं जाते? आणि त्याच्यातून यादी बघितली तर मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे बिल्डर्स आहेत. मग ह्यांना का अनुदान दिलं जातं? एखाद्या गोरगरिबाचं जर टॅक्स नसेल दिलं त्यांनी वेळेत तर आपण पाणी कट करतो किंवा त्याचं प्रॉपर्टी सील करायला जातो. मग गोरगरिबांना न्याय वेगळा आणि बिल्डर धारच्या लोकांना न्याय वेगळा का? हे आम्हाला चर्चेमध्ये मांडायचं होतं आमच्या सर्व नगरसेवकांना आणि ती चर्चा घडवून आणायची होती. आणि जेव्हा सर्वपक्षीय गट मिटिंगमध्ये ठरलंय प्रत्येक विषयाची चर्चा करून मंजूर करू, मग इथे मित्रपक्षाने बगल का दिली? म्हणजे मित्रपक्षाने कुठेतरी आम्हाला अंधारात ठेवला आणि हा फायदा घेतला आमचा, आणि त्याचा आम्ही हा निषेध करतोय. मागच्या महासभामध्ये केलं तेव्हा त्याला आम्ही प्रत्युत्तर केलं, आम्ही दाखवलं. आजही तुमच्या माध्यमातून पण आम्ही विषय मांडले. त्याच्यानंतर गेल्या 2 महासभा मित्रपक्षाने सभाशास्त्रानुसार घेतल्या आणि सभाही चांगल्या चालल्या गेल्या. पण आता पण तशीच स्थिती होती. सुरुवातीपासून सभाही चांगल्या पद्धतीने चालली होती. पण जेव्हा कर विषय जेव्हा आला तर यायच्या विषयी डायरेक्ट त्यांनी दुखवटा ठराव मंजूर करून दुखवटा ठराव लगेच घेतला आणि विषय संपवला. हे कुठेतरी मित्रपक्षांनी आम्हाला धोका दिलेला आहे आणि भविष्यात याची आम्ही नक्कीच काळजी घेऊ. म्हणजे आम्ही नक्कीच जाणार, कारण सारखं सारखं जर असं होत असेल तर आम्ही मागे सन्माननीय प्रदेश सदस्य रवींद्र चव्हाण साहेब यांनी आले, त्यांच्या अध्यक्षतेखाली आमची एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पण आम्हाला आहे आज मित्रपक्ष म्हणून आपण तेव्हा त्यांनाही वरिष्ठांशी चर्चा करून आपण सांगतो बोलले. त्यानंतर 3 महासभा व्यवस्थित चालल्या, 2 महासभा, ही 3री महासभा ही त्याच पद्धतीने चालेल अशी आम्ही विश्वास व्यक्त केला आणि त्याही भरोश्यावर आम्ही चाललो. पण वेळ आली जेव्हा करवाढीचा विषय तेव्हा त्यांनी लगेच दुखवटा ठराव करून मंजूर करून घेतलं. ही कुठेतरी दुपट्टी भूमिका मित्रपक्ष करतोय हे आता आम्हाला दिसून आलंय. नाही, सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस सर्वसाधारण सभेची मला सूचना मिळते त्याच्यानंतर आपल्याकडे जी विषय पत्रिका आहे त्या विषय पत्रिकेवरती महापौरांच्या दालनामध्ये तिथे आपल्याला सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक आयोजित केली जाते अजेंड्यावरती चर्चा करण्यासाठी. आता ह्या अजेंड्यावरती चर्चा करताना आपल्याला ठाणेकर जनतेसाठी जे काय महत्वाचे विषय आहेत, इतर विषय जे असतात त्याच्यावरती आपण साधकबाधक चर्चा करतोय, पण जे खरोखरच मुळात ठाणेकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतात त्या प्रश्नांवरती आपल्याला भाष्य करणं फार गरजेचं असतं. कारण सभागृह एकमेव असं साधन आहे की ज्याच्यावरती प्रत्येक नगरसेवक आपल्या प्रभागातल्या समस्या मांडू शकतो आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि आजचा हा जो विषय कालच्या महासभेतला जो विषय होता 778चा जो विषय होता जो कर दरवाढीचा होता, तर ह्याच्यामध्ये त्यांचं उद्दिष्ट मुळात म्हणजे कसं आहे की एखाद्या गोष्टींची करताना आपण त्याचं साध्य कुठपर्यंत आहे ते बघणं गरजेचं. ते उद्दिष्ट होतं त्याचं फक्त 105 करोडचं. बरं, आतापर्यंत जी थकबाकी जी आहे ती थकबाकी ही शेकडो करोडांमध्ये आहे. मग एवढं असताना आपण जे प्रामाणिक करदाता, बरं हे ही दरवाढ जी आहे ती नेमकी कोणावरती आहे? तर ती सर्वसामान्य करदाता जे प्रामाणिकपणे ठाणे शहराच्या तिजोरीमध्ये आपला कर प्रामाणिकपणे भरण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही पण आहेत आणि आम्ही पण आहोत. मग असं असताना ज्यावेळेस आपल्याला फक्त उद्दिष्टच फक्त 105 करोडचं आहे आणि हजारो करोडची थकबाकी जर आपली जर आहे तर आपण मूळ उद्दिष्ट आपण कुठे ठेवलं पाहिजे? आपलं टार्गेट असणं पाहिजे की थकबाकीची वसूल करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे ती थकबाकी वसुली करण्यासाठी ज्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये ज्यावेळेस या विषयावरती आम्ही चर्चा करणार होतो आणि गट मिटिंग मध्ये आम्ही सांगितलं होतं की जरी समजा लक्षवेधीने हे प्रश्नोत्तरे जर तुम्ही गणपतीच्या नंतर जर घेणार असाल, परंतु विषय पत्रिकेमध्ये प्रत्येक विषयावरती आम्हाला चर्चा करायची आहे आणि तिथे हो म्हटल्यानंतर मग सभागृहात आल्यानंतर परत मग त्या विषयांवरती आपण बगल का द्यायची? करू देत ना चर्चा. तुमच्याकडे बहुमत आहे ना, मग चर्चा करून तुम्ही सांगा ना बाबा हा प्रश्न याला घ्या, मतदानाला घ्या. शेवटी मतदानाला जाताना पण तुम्ही सामोरं देत ना, तुम्ही सर्वात जास्त तुमची संख्या आहे. तुम्ही जसं म्हणताय त्याच पद्धतीने आमची गट मिटिंग होत असते आणि आमचं पण तेच म्हणणं असतं की आमच्या प्रत्येक नगरसेवकला आमच्याच नाहीये त्या सभागृहामध्ये बसणाऱ्या कशी आम्ही गटनेते आहोत, या सभागृहामध्ये बसणाऱ्या प्रत्येक नगरसेवकाला आपल्याला याच्यावरती बोलणं फार गरजेचं आहे. आणि हे बोलत असताना हे जे आम्ही जे तिथे सांगतो त्यांना त्यावेळेस तिथे
सभागृह नेते असतात, उपमहापौर असतात, महापौर असतात, विरोधी पक्ष नेते असतात, सर्व पक्ष गट नेते असतात. यांच्यामध्ये ठरलं जातं का बाबा ठीक आहे, ह्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. आपल्याला हा फक्त विषय पत्रिका आहे. आम्हाला प्रत्येक सभासदांना त्याच्यावरती बोलण्यासाठी संधी मिळावी, कारण बरेच सारे नगरसेवक नवीन आहेत, त्यांना सुद्धा या सभागृहाची महती माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मग जर आपण जर त्या सर्व सदस्यांना आपण जर म्हणतोय की बाबा चला ठीक आहे, प्रत्येक विषयावरती आपल्याला बोलण्याची संधी प्राप्त होते, कारण महिन्यातून एकदा ती सभा होते. आणि त्या सभेमध्ये ज्यावेळेस आपण अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण विषय पत्रिका घेऊन येतोय, त्यावेळेस साहजिकच त्यांच्या प्रभागामधले त्या अनुषंगाने, या विषयांच्या अनुषंगाने आपल्याला बोलायला संधी भेटते, संधी प्राप्त होते. विषय पत्रिका हा असा एकमेव विषय आहे की ज्याच्यामध्ये सर्व सदस्यांना प्रत्येक त्या अनुषंगाने आपल्या बोलण्याची संधी असते. विषय कुठला असलो पण त्या अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्याला संधी प्राप्त होते. आणि मग तो नगरसेवक, तो लोकप्रतिनिधी त्या सभागृहामध्ये आपल्या प्रभागाच्या काय रचना, त्या संदर्भात म्हणजे काय समस्या ज्या असतील ते मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आम्ही ते वारंवार म्हणत असतो की सभागृहामध्ये प्रश्नोत्तरावरती आपल्याला विषय पत्रिकेवरती आम्हाला प्रत्येक सदस्याला बोलण्याची संधी प्राप्त करण्यात यावी. आणि तिथं मान्य केल्याच्या नंतर पण सभागृहामध्ये आल्यानंतर बुमरँग होऊन जातं, हे चुकीचं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.